नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण संभाव्यता बघितला, त्यात काही प्रश्न संच बघितले. आज आपण बघणार आहोत घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. त्यात संभाव्यता म्हणजे काय, एक घटनेची संभाव्यता म्हणजे काय, एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. आपण मागील लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, सॅम्पल स्पेस नमुना अवकाश बघितला. ते नमुना अवकाश किती येतात त्यासाठी नंबर ऑफ एस बघितला. मग समजा आता एक एक्झाम्पल घेऊ घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सांगण्यासाठी. समजा एका पिशवीत समान आकाराचे 4 चेंडू आहेत, 3 पांढरे आहेत, एक काळा आहे. जर डोळे लावून त्यातील एक चेंडू काढला तर त्यातून काळे चेंडू किती निघणार, एकच निघणार, कारण काळा चेंडू किती आहे, एकच काळा चेंडू आहे आणि 3 पांढरे चेंडू आहेत, म्हणजे ते पांढरे चेंडू किती निघणार, 3 पांढरे चेंडू निघणार. मग त्यात आपण 2 प्रकारच्या घटना बघितल्या, बरोबर. 3 पांढरे चेंडू, एक काळा चेंडू. मग समजा आता यात एका पिशवीमध्ये किती चेंडू आहेत, 4 चेंडू आहेत. मग नंबर ऑफ एस किती येणार, 4 येणार. नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती, 4 येणार. नंतर समजा 2 घटना आपण समजू. घटना ए, घटना ए काय रे, पांढरे चेंडू, डोळे मिटून पांढरे चेंडू काढले असतात, पांढरे चेंडू काढले असता. मग घटना ए समजली, पांढरे चेंडू काढले असता. मग नंबर ऑफ ए किती येणार, पांढरे चेंडू किती आहेत आपल्याकडे, 3 आहेत. एका पिशवीत पांढरे चेंडू किती आहेत, 3, तर आणि काळे चेंडू किती आहे, 1. ते किती झाले, 4. मग नंबर ऑफ एस किती आहे, 4. घटना ए, पांढरे चेंडू काढले असता किती येणार, पांढरे चेंडू किती आहेत, 3. मग नंबर ऑफ ए काय, घटना ए समजली आपण पांढऱ्या चेंडू साठी. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती येणार, 3 येणार, कारण पांढरे चेंडू किती आहेत, 3. तसेच आपण घटना बी समजू, काळे चेंडू. काळे चेंडू काढले असता, काळे चेंडू किती आहेत, 1 आहे. मग नंबर ऑफ बी किती येणार, घटना कोणती आहे, बी आहे, तिला आपण बी नाव दिलं आहे, म्हणजे घटना बी. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. काळे चेंडू किती आहे, 1, पांढरे चेंडू 3, एकूण 4. नंबर ऑफ एस 4. आता घटनेची संभाव्यता काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे. काय सूत्र काय आहे, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी, आपण त्याला पी देतो. आता इथे आपण किती घटना घेतल्या, 2 घटना, घटना ए आणि घटना बी, बरोबर. आता सूत्र आपण घटना ए साठी घेऊया. काय, घटना ए इज इक्वल टू, आता घटना ए मधील एकूण घटकांची संख्या, नंबर ऑफ ए घ्यायचा आहे. घटना ए मधील घटकांची संख्या आणि एकूण घटकांची संख्या, नंबर ऑफ एस. एकूण
घटकांची संख्या. घटना A मधील घटकांची संख्या काय येईल? नंबर ऑफ ए. मग पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए ही झाली घटना ए ची संख्या. पुढे एकूण घटकांची संख्या कशाने दर्शवतो आपण? नंबर ऑफ एस. इथं नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए किती आहेत? घटना ए मध्ये नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. मग 3 भागिले नंबर ऑफ एस 4. मग पी ऑफ ए इज इक्वल टू काय आहे? 3/4.